अकोला मोरणा नदीच्या काठावर वसलेलं शहर. अकोल सिंह नावाच्या राजाच्या नावावरून अकोला हे नाव पडलं. इथलं नरनाळा अभयारण्य हे मेळघाटाचं प्रवेशद्वार. नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले इथे आहेत. कधी काळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनलाय. जिल्ह्यातल्या अनेक समस्या सोडवल्याचा दावा भाजपनं केला, मात्र तरीही इथले प्रश्न सुटलेले नाहीत. सिंचनाच्या अनेक योजना रखडल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. खारपाण पट्ट्यामध्ये नव्या योजना सुरू केल्या आहेत, मात्र त्याचा परिणाम अजूनही दिसत नाहीये. औद्योगिक वसाहतींची स्थिती फारशी समाधानकारक नाही. शैक्षणिक मागासलेपण कायम आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नागरिक त्रस्त आहेत. 2004 पासून लागोपाठ 4 वेळा इथून भाजपचे संजय धोत्रे खासदार झाले. दोन 2009 मध्ये धोत्रेंनी भारतीय बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांचा 64,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांना 2 लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा खासदार होताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना तब्बल 2.25 लाख मतांनी पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 आमदार इथं आहे. यंदा प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता त्यांचा मुलगा अनूप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिली. साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही कधी न लढलेल्या अनूप यांना आता थेट लोकसभेचं तिकीट दिल्यामुळे भाजपमध्येच नाराजी उफाळून आली आहे. भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत उमेदवारी अर्ज भरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ते इलेक्ट्रिसिटी असो, रेल्वे असो, रस्त्याच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असो, शेतकऱ्यांकरिता पाण्याचा आणि सरकारचा जो सोलार पॉवरचा प्रोजेक्ट आहे, जेणेकरून शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल, या सगळ्याच कामं झालेले आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याला एक अलगच गती मिळणार आहे. या सगळ्या विषयांवरती मी जनतेसमोर जातो. जो कोणी असा उमेदवार आहे की कालच तो बाहेर निघाला आणि त्याला लोकसभेचं तिकीट भेटले, आश्चर्याची गोष्ट आहे. एखादा कोणी सिनियर असता माझ्यापेक्षा, त्याला तिकीट दिलं असतं तर मला काही वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतं. गेल्या वेळेस 2ऱ्या क्रमांकाची मतं घेणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरले. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉक्टर अभय पाटील यांच्या रूपानं काँग्रेसनं मराठा उमेदवाराला तिकीट दिलं. माझ्या माहितीप्रमाणे 12 ठिकाणी असणारा परिवारवाद हा BJPने सुद्धा पोचलेला आहे आणि हळूहळू BJP सुद्धा परिवारवादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते. 20 वर्षापासून 25 वर्षापासून जवळपास आपल्या इथं सत्ता BJPचीच आहे. पण एकंदरीत जर शहर पाहिलं तर विकासासारखं काही झालेलं नाही आहे. आज जर 36-35 वर्षाच्या काळानंतर एक फक्त फ्लायओव्हर होऊ शकतो, तोही अर्धवट अनप्लॅन्ड फ्लायओव्हर होतो. अकोला मतदारसंघात मराठा, दलित आणि कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदाची बहुरंगी लढत फारच चुरशीची होणार आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं भांडण आणि लाभ भाजपला, अशीच अकोल्याची मॉरल ऑफ द स्टोरी आहे. यावेळीही तीच कथा असणार किंवा नवीन स्क्रिप्ट लिहिली जाणार, याचा फैसला येणाऱ्या 4 जूनला होणार आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला.